नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभिप्रेरणात्मक प्रक्रिया आणि भावनिक बुद्धिमत्ता या तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मानवी जीवनातील इच्छा आकांक्षांना प्रवाहित करणारा घटक म्हणजेच प्रेरणा होय. भूक ही एक प्रेरणा आहे जी खाण्याची इच्छा निर्माण करत असते. शारीरिक, वर्तनात्मक, संज्ञानात्मक आणि सामाजिक क्षेत्रे ही प्रेरणांची मूलस्थाने आहेत. प्रेरणांचा मूळ हेतू हा मानवी कल्याणाचे इष्टतमीकरण करणे, शारीरिक दुःख कमी करणे आणि आनंद महत्तम करणे असा असतो. प्रेरणांची निर्मिती ही काही विशिष्ट शारीरिक गरज जसे की खाणे, झोपणे, विश्रांती घेणे, आराम करणे यातून होत असते. काही विशिष्ट पद्धतीने वर्तन घडवून येण्यामागे प्रेरणा असतात. हेतू ही एक अंतर्गत अशी स्थिती असते जिच्यामुळे एखाद्या विशिष्ट ध्येयाच्या दृष्टीने एखादी कृती केली जात असते. हेतूंचा उगम माहिती करून घेणे अत्यंत अवघड अशी बाब आहे. हेतूंचे अनेक प्रकार असतात. एखाद्या विशिष्ट वर्तनामागील हेतू शोधून काढणे, निश्चित करणे अवघड असते. प्रेरणा किंवा अभिप्रेरणा ही एक आंतरिक अवस्था असून त्याद्वारे विशिष्ट उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन करणारा घटक आहे. प्रेरणेचे परिणाम समजून घेणे अत्यंत अवघड आहे. प्रेरणेचे अनेक प्रकार आहेत. प्रेरणा अथवा अभिप्रेरणा ही एक अंतर्गत अशी शक्ती असून ती उद्दिष्टानुवर्ती मानवी वर्तन होण्यासाठीचा दुवा असते. मानवाला कोणतीही कृती करण्यासाठी त्यामागे त्या कामाची निश्चित अशी प्रेरणा असावी लागते. त्या प्रेरणेमुळे व्यक्ती कार्य करण्यास प्रवृत्त होत असतो. ते कार्य योग्य दिशेने होते. जर एखाद्या कार्यामध्ये व्यक्ती अयशस्वी झाला तर परत ते कार्य करून त्यात यश मिळवण्याची भावना ही प्रेरणेमुळे निर्माण होत असते. मानसशास्त्रात प्रेरणेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक व्यक्तीच्या कृतीमागे त्या व्यक्तीमधील आंतरिक परिस्थिती कारणीभूत ठरत असते. ती आंतरिक परिस्थिती त्या व्यक्तीला विशिष्ट कार्य करण्यास उद्युक्त करत असते. त्या परिस्थितीला प्रेरणा असे म्हणत असतो. प्रेरणेच्या व्याख्या आपण आता बघणार आहोत. त्यात पहिली व्याख्या आहे J.P. गिलफोर्ड यांची. कोणत्याही क्रियेला प्रारंभ करून देण्याची आणि ती क्रिया चालू ठेवण्यास प्रवृत्त करणारी आंतरिक प्रबोधक शक्ती म्हणजे प्रेरणा होय. दुसरी व्याख्या आहे मॉगर आणि रॉबिन्सन यांची. आंतरिक परिस्थितीमधील ज्या विशिष्ट कारक घटकांमुळे किंवा अवस्थांमुळे विशिष्ट ध्येयासाठी मनुष्य व इतर प्राणी कार्यप्रवृत्त होतात ती अवस्था म्हणजेच प्रेरणा होय. आता आपण प्रेरणेचे प्रकार बघणार आहोत. सर्वसाधारण प्रेरणा या नैसर्गिक प्रेरणा असतात. ते प्राथमिक किंवा दुय्यम असू शकतात. मानवाच्या मूलभूत गरजा किंवा साधारण गरजा म्हणजे साधारण प्रेरणा असतात. प्रेरणा या दोन प्रकारच्या असतात. त्यात पहिली आहे प्राथमिक प्रेरणा आणि दुसरी आहे दुय्यम प्रेरणा. प्राथमिक प्रेरणेमध्ये आपण सांगू शकतो की व्यक्तीच्या गरजांवर प्रेरणांचे वर्गीकरण केले जाते. माणसाच्या मूळ भौतिक गरजा या प्राथमिक गरजा असतात. प्राथमिक या शब्दाचा अर्थ असे दर्शवतो की या गरजा जन्मतः असतात. या भौतिक अशा गरजा असतात. अशा प्रकारे भूक, तहान, झोप, वेदना टाळणे या प्राथमिक गरजा होत. या गरजा नैसर्गिक प्रेरणा होत असतात. प्रत्येकाच्या जीवनात अशा गरजा किंवा प्रेरणा असतात. त्या मूलभूत गरजा असतात. मानवाच्या जीवनासाठी या गरजा महत्त्वाच्या असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये अशा प्रेरणा असतात. त्या फक्त त्याची तीव्रता व्यक्तिगणिक ही वेगवेगळी असू शकते. दुसऱ्या आहे दुय्यम प्रेरणा. या प्रेरणा शारीरिक गरजांऐवजी मनाच्या आणि आत्म्याच्या गरजा असतात. व्यक्तीच्या वाढीबरोबरच ह्या प्रेरणा विकसित होत जातात. दुय्यम प्रेरणांचे काही प्रकार आहेत. त्यात पहिली आहे सत्ता प्रेरणा. सत्ता ही एक व्यापक अशी संकल्पना आहे. सत्ता व्यक्तीला किंवा समूहाला एका विशिष्ट दिशेने प्रतिक्रिया देण्यास भाग पाडत असते. सत्तेचे अनेक आधार असतात, परंतु कायदेशीर सत्ता या गोष्टीला व्यवसाय संघटनेत अनन्यसाधारण महत्त्व आहे.
साधारणपणे व्यवसाय संघटनेत पद आणि सत्ता हातात हात घालून मार्गक्रमण करत असतात. लोक व्यवसाय संघटनेत एखादे पद स्वीकारतात कारण त्याबरोबरच लोकांच्या हाती सत्ता येणार असते, जी निर्णय घेण्याची सत्ता असते. दुसरी आहे साध्य प्रेरणा. मॅक्लेलँड यांच्या साध्य प्रेरणा अभ्यासाशी निगडीत ही प्रेरणा आहे. व्यक्तीमध्ये ठळकपणे दिसणाऱ्या विविध प्रकारच्या गरजांचे त्याने उदाहरण दिलेले आहे. त्याने विविध व्यक्तींमध्ये सामाजिक दृष्टीने विकसित अशा 3 हेतूंना शोधून काढले आहे. या 3 प्रेरणा म्हणजे संलग्नता, सत्ता आणि साध्य या 3 गरजा होत. त्याने असे शोधून काढले आहे की देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी एखादी गोष्ट साध्य करण्याची गरज अत्यंत महत्त्वाची असते. त्याने असे प्रतिपादन केलेले आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही प्रमाणात असे काही साध्य करण्याचा हेतू असतो, परंतु काही लोकच ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात. जर लोकांना चांगले काम करण्यास आव्हान केले तर ते अधिक प्रयत्नांनी त्यांचे काम उत्तम प्रकारे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. तो कठीण परिश्रम करतो आणि जास्तीत जास्त यश मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. पुढे आहे संलग्नता प्रेरणा. संलग्नता प्रेरणा हा आणखी एक घटक आहे जो व्यक्तीला कार्य करण्यास प्रेरित करीत असतो. व्यक्ती त्यांच्या सकारात्मक विचार, मदतपूर्ण आणि सहकार्याचा स्वभाव यासाठी स्तुती अपेक्षित असते. असे लोक त्यांच्या काही सहाध्यायांची आणि मदतनीसांची निवड करतात. अशा व्यक्ती त्यांच्या सभोवतालच्या मित्रांमधून निवड करतात. या मित्रांच्या सान्निध्यात त्यांना आत्मिक समाधान आणि मनाचा ताजेपणा प्राप्त होत असतो. पुढे आहे प्रतिष्ठा प्रेरणा. प्रतिष्ठा किंवा पद प्रेरणा म्हणजे व्यक्तीची त्या समूहात असणारी सामाजिक पद किंवा श्रेणी होय. समूहामध्ये इतरांनी त्या व्यक्तीला दिलेला तो आदर, सन्मान आणि मान्यता असते. व्यवसाय संघटनेतील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या प्रतिष्ठेबाबत विचार करीत असतात. व्यवसाय संघटनेतील प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा एक महत्त्वाची भूमिका बजावत असते, कारण त्यामुळे व्यक्ती करीत असलेल्या कामाप्रती त्यांची अभिवृत्ती विकसित होऊन तो प्रामाणिकपणे काम करत असतो आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे कर्मचाऱ्याच्या उत्पादकतेत वाढ होत असते. पुढे आहे पात्रता किंवा लायकी प्रेरणा. प्रत्येक व्यक्ती या त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये कायमस्वरूपी शिकत असतात. ते सातत्याने त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडील समस्या सोडवण्याच्या क्षमतेचा उपयोग करून सातत्याने निर्मितीक्षम राहण्याचा प्रयत्न करतात. सर्व कामे योग्य प्रकारे करून ते आत्मिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. पुढे आहे सर्वसाधारण प्रेरणा. सर्वसाधारण प्रेरणा म्हणजे अशी प्रेरणा की जिचा समावेश प्राथमिक प्रकारातही होत नाही किंवा दुय्यम प्रेरणेतही होत नाही. सर्वसाधारण प्रेरणांना शारीरिक आधार, अटी, पण त्यांचे अध्ययन करणे गरजेचे नाही. अनेक व्यवस्थापक आणि विद्यार्थी सर्वसाधारण प्रेरणांकडे पुरेसे लक्ष देत नाही, पण संघटनात्मक वर्तनाचा अभ्यास करताना त्यांचा अभ्यास होणे महत्त्वाचे असते. सर्वसाधारण प्रेरणांचे 2 विभागात वर्गीकरण केले जाते. पहिले आहे की कुतूहल किंवा जिज्ञासा प्रेरणा आणि दुसरे आपुलकी अथवा सहिष्णू प्रेरणा. मानवी वर्तनाचा जिज्ञासा अथवा कुतूहल हा महत्त्वपूर्ण दृष्टिकोन आहे. तो सर्व साधारण कृतींकडचे एकत्रीकरण करत असतो. तर आपुलकी किंवा सहिष्णू प्रेरणा ही अन्य प्रेरणांपेक्षा मानवी वर्तनाला जास्त गोंधळात टाकणारी असते. सहिष्णू किंवा आपुलकी प्रेरणांचा संबंध हा सर्वसाधारणपणे मानवाच्या लैंगिकतेशी असतो किंवा सामाजिक सहिष्णुतेशी असणे आवश्यक नाही. याचा संबंध हा केवळ वैयक्तिकतेशी असतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रेरणात्मक प्रक्रिया आता आपण बघणार आहोत. ग्राहक वर्तन हे काही निश्चित ध्येय आणि उद्दिष्टे यांची पूर्तता करण्यासाठी होत असतात. एखादी गरज भासणे म्हणजे अभिप्रेरण प्रक्रियेचा तो प्रारंभ असतो. तो आपण पुढील आकृतीमध्ये दर्शविलेला आहे.
या कृतीमध्ये अभिप्रेरण हे ताणतणावाचा परिणाम दाखवलेला आहे, जे गरजा आणि इच्छा पूर्ण न झाल्यामुळे निर्माण झालेले आहे. व्यक्ती कळत नकळतपणे हे ताणतणाव कमी करण्याच्या वर्तनात गुंग असतात. असे वर्तन त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करून त्यांचे ताणतणाव कमी करण्यास मदत करतील असे गृहीत धरत असतात. अर्थात विशिष्ट ध्येयाची निवड आणि त्याच्या पूर्तीसाठी कोणती कृती करावयाची हे व्यक्तीच्या विचार करण्याची पद्धत आणि अध्ययन प्रक्रिया यावर अवलंबून असते. या आकृतीत आपल्याला असे दिसून येते की अभिप्रेरण हे गरजेमुळे निर्माण झालेल्या ताणाचे स्वरूप असून त्या ताणाने व्यक्तीवर असा दबाव आणला आहे की व्यक्ती ती गरज पूर्ण करून ताण कमी करण्यासाठी योग्य असे वर्तन करण्यात गुंतलेली आहे. प्रत्यक्षात समाधान मिळाले आहे किंवा नाही हे कोणती कृती केली गेली आहे याच्यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, जर एखाद्या शाळकरी मुलीला जेनिफर ही टेनिस खेळाडू खेळताना जे बूट घालते तसे बूट घालून मोठी टेनिसपटू व्हायचे असेल तर तिच्या पदरात निराशा पडू शकते. परंतु तिने जर टेनिसचे चांगले आणि सातत्याने सराव केला तर तिला यश मिळू शकते. एखादी गरज पूर्ण करण्यासाठी ग्राहक कोणती कृती करतात आणि कोणती ध्येय निवडतात हे त्यांच्या विचार करण्याच्या प्रक्रियेवर म्हणजेच बोधात्मक प्रक्रिया आणि पूर्वीचे अध्ययन यावर अवलंबून असते. ही गोष्ट असे दर्शविते की जे विपणनकर्ता अभिप्रेरण सिद्धांत समजावून घेतात तेच ग्राहकांच्या बोधात्मक प्रक्रियेवर प्रभाव पाडू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रेरणा म्हणजे काय, प्रेरणेचा अर्थ, व्याख्या, प्रेरणेचे विविध प्रकार तसेच प्रेरणात्मक प्रक्रियेचा सखोलपणे अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.